नमस्कार मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय कोण श्रेष्ठ आई बाबा की मुलं? काही दिवसापूर्वी एक बातमी वाचली व हा लेख लिहायला मला पहाटे 3:26 भाग पाडलं. एक आई आपल्या 13 महिन्याच्या बाळाला गीतांजली एक्सप्रेसने कलकत्त्याहून मुंबईला घेऊन जात होती. ती गाडी जवळपास 6 तास लेट होती. त्या आईला कळलं की ऑक्सिजन कमी आहे, नाशिकपर्यंतही पुरणार नाही. त्या महिलेने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ऑक्सिजन मिळवला व ती सुखरूप आपल्या बाळाला मुंबईच्या वाडी हॉस्पिटलला घेऊन गेली. बघा मित्रहो, या एका छोट्या प्रसंगातून आपण खूप काही शिकू शकतो. एक आई 13 महिन्याच्या बाळाला दवाखान्यासाठी जवळपास 2000 किलोमीटरचा प्रवास करून आणते. आई-वडील काय करू शकतात याची जाणीव मुलांना असणं खूप गरजेचं आहे. ती आई 2000 किलोमीटर मुलाला दवाखान्यात घेऊन जाऊ शकते. पण अशी काही मुलं आहेत जे आपल्या गावापासून तालुका किंवा जिल्हा 20, 25 किंवा 50 किलोमीटर असेल तरीही ते तिथपर्यंत आईवडिलांना घेऊन जाऊ शकत नाही. हे आजच्या पिढीचं दुर्दैव आहे. मित्रहो, या स्वार्थी जगात कुणी कुणाचं नसतं. अशा स्वार्थी जगात तुमचे आईवडील तुमच्यासाठी खूप कष्ट करतात. त्यांची जाणीव असू द्या. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते स्वतःची स्वप्ने विसरतात. हे पहा, तुमचा वाढदिवस असेल किंवा सुखाचा कार्यक्रम असेल तर तुमचे 5-10 रिकामटेकडे मित्र सहज गोळा होतात. पण तुम्ही जर आजारी असाल, दवाखान्यात ॲडमिट असाल तर तुमचे आईवडील हेच तुमच्यासोबत थांबलेले असतात. आईवडील तुमचं भविष्य घडविण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात. पण मुलं काही क्षणात चुकीचे निर्णय घेऊन आईवडिलांच्या स्वप्नांचा चुराडा करून टाकतात.